वाचवा वाचवा, लांडगा आला, लांडगा आला. मुलाचा ओरडणं ऐकून गावातले लोक घाबरले. चला लवकर त्या मुलाला आणि मेंढ्यांना वाचवूयात. तुम्ही सगळे माझ्या एका आवाजावर धावत आलात. किती मज्जा आली. अरे वेड्या मुला, तू खोटं बोलून आम्हाला त्रास दिलास. असं पुन्हा करू नकोस. गावकरी रागाने वैतागून परत गेले. पण दुसऱ्याच दिवशी मुलाला पुन्हा कंटाळा आला. त्याने तोच खेळ खेळायचं ठरवलं. लांडगा लांडगा आला, लांडगा आला रे आला. यावेळी खरंच आला. काही गावकरी पुन्हा धावले. पण जेव्हा त्यांना पुन्हा तो मुलगा हसताना दिसला तेव्हा त्यांच्या मनात मुलाविषयीचा आदर कमी झाला. यावेळेस गावकरी त्याला काही न बोलता फक्त डोळे वटारून परत गेले. तिसऱ्या दिवशी काय झाले, अचानक मेंढ्यांच्या कळपात खरोखरच एक भुकेला हिंस्र लांडगा आला. तो हळूहळू चालत मेंढ्यांकडे येत होता. आणि अचानक त्याला बघून मेंढपाळ मुलाची बोबडीच वळाली. घाबरून मुलाने पूर्ण शक्तीनिशी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात यावेळेस भीती आणि सत्य होतं. लांडगा लांडगा आला, लांडगा आला रे आला. यावेळी खरंच आला. वाचवा वाचवा, यावेळी खरंच लांडगा आलाय. माझ्यावर विश्वास ठेवा. गावातल्या लोकांनी मुलाचा आवाज ऐकला. पण कालच्या खोट्या नाटकामुळे त्यांनी एक दुसऱ्याकडे पाहिले आणि मान हलवली. त्यांना वाटलं की हा पुन्हा त्याची खोडकर मजा करत आहे. सोडा त्याला, तो रोज असंच खोटं बोलतो. कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही, कारण त्यांनी त्याच्या शब्दांवरचा विश्वास गमावला होता. लांडग्याने अनेक मेंढ्यांना मारले आणि घेऊन गेला. अंधार होईपर्यंत रडून मेंढपाळ मुलगा गावात परत आला. पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या.